जंप नाही करता येत किंवा मला डोक्यावरनं उडी नाही मारता येत. तर मी म्हटलं कापून टाक. तर ती एकदा असं म्हणाली की तुला बरं आहे कापून टाक बोलायला, तुझे कापशील का असे? एखादी आई आपल्या मुलाला प्रोटेक्ट करताना जे करेल ते सगळं या कॅरेक्टरमध्ये भैरवी करते. त्यामुळे संचितचं आणि माझं बॉन्डिंग कमाल झालं आहे. तो म्हणजे सगळं ऐकतोय आणि जोपर्यंत तो माझं सगळं ऐकतोय तोपर्यंत बॉन्डिंग कमालच राहील. ज्या दिवशी तो ऐकणार नाही त्या दिवशी काही सांगू नाही शकत मी. ॲक्च्युली अनबिलिव्हेबल अशी ही प्रोसेस होती. कारण या शोसाठी मी खूप आधी जेव्हा मला विचारलं होतं तेव्हा मी काही कारणास्तव ते वर्कआउट नाही झालं आणि 1-2 महिन्यानंतर हा शो परत मला विचारला गेला आणि जेव्हा विचारला गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ओके, या कॅरेक्टरसाठी माझी काय गरज आहे आणि जर का माझी गरज आहे तर ते कॅरेक्टर मी करताना मी कदाचित आणखीन काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम केल्याचा फील मला येऊ शकतो. सो हा विचार करून मी या कॅरेक्टरला हो म्हणाले आणि रेस्ट इज यू गाईज आर वॉचिंग. सो हां, म्हणजे 2 महिन्यानंतर मी या शोला हो म्हणाले होते. आई प्ले करते आहे. सो ती त्याची खरी आई नाही आहे, पण आईच्या भावनेने त्या कॅरेक्टरचे सगळे जे सीन्स घडतात ते घडतात. कारण ती जो तिचा भाचा आहे त्याच्यावरती खूप प्रेम करत असते आणि तिचं म्हणणं असतं की त्याने मला आई म्हणावं, कारण माझं लग्न झालं नाही आहे आणि माझी फॅमिली तशी एक वेगळी फॅमिली नाही आहे. सो माझी सगळी फॅमिली मी देवांशला मानत असते आणि जो काही माझा बिझनेस आहे तो पुढे त्याने चालवावा ही माझी इच्छा असते. सो त्यासाठी त्याचं लग्न, त्याची जडणघडण, हे सगळे जे मुद्दे आहेत ना ते हँडल करताना एखादी आई आपल्या मुलाला प्रोटेक्ट करताना जे करेल ते सगळं या कॅरेक्टरमध्ये भैरवी करते. ते करताना काही वेळेला निगेटिव्ह दिसेल, कधी ग्रे शेड्स दिसतील, ती चांगली पण आहे, वाईट पण आहे, कधी खूप चांगलीही वाटेल. सो बेसिकली मी आई पोर्ट्रे करते आहे. सो त्या सगळ्या शेड्स तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्च्युली ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही सेम आहे. कारण ऑनस्क्रीन जसं तो सगळं माझं ऐकत असतो, मी त्याचं ऐकत असते किंवा त्याची लाड करत असते, तसं बॉन्डिंग आता होऊ लागलं आहे. म्हणजे ठीक आहे, माझे सगळेच लाड करतात, त्यात काय नवीन नाही, पण छान बॉन्डिंग आहे. ॲक्टर चांगला आहे आणि सईसुद्धा, म्हणजे अस्मिता ही ॲक्ट्रेस चांगली आहे. सो चांगल्या ॲक्ट्रेसबरोबर किंवा चांगल्या ॲक्टर्सबरोबर सीन करताना खूप मजा येते आणि एकदा तुमचे त्या कलाकारांबरोबर सीन चांगले व्हायला लागले ना की मग ऑफस्क्रीन बॉन्डिंग पण चांगलं व्हायला लागतं. सो आय एम हॅपी की एक चांगला कलाकारांचा संचय या मालिकेत आहे आणि या मालिकेतले सगळेच खूप डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे शलाकाताई आहेत किंवा जे माझ्या भावाचं कॅरेक्टर करत आहेत, असे सगळे जेवढे कलाकार आहेत ना ते इतके आपण असं म्हणू की सुलझे हुए कलाकार असं म्हणतो ना, तसे आहेत ते. त्यांना माहिती आहे की त्यांना काय काम करायचं आहे. तर त्यामुळे काम करताना मला ते एक टेन्शन नाही येत की अरे आता यांचा जर का डायलॉग चुकला तर मग मला परत त्यांना सांगावं लागेल का नाही. पण ते नसल्यामुळे ना एक बॉन्डिंग सीन करता करता आम्हा सगळ्यांचं तयार झालं आणि त्या ह्याच्यात संचित आणि माझे खूप सीन असतात. त्यामुळे संचितचं आणि माझं बॉन्डिंग कमाल झालं आहे. तो म्हणजे सगळं ऐकतोय आणि जोपर्यंत तो माझं सगळं ऐकतोय तोपर्यंत बॉन्डिंग कमालच राहील. ज्या दिवशी तो ऐकणार नाही त्या दिवशी काही सांगू नाही शकत मी. नाही, हा लुक आधीपासून होता. म्हणजे 1 वर्ष आधीपासून मी हा हेअरकट केला होता. त्याचं कारण असं होतं, खरं तर माझी मुलगी शौर्या ही जिमनॅस्ट आणि फ्लिप्स वगैरे सगळं शिकत होती. सो त्या दरम्यान ना तिचे केस एवढे लांब होते आणि दरवेळी ती मला कारण द्यायची शिकताना की माझे केस मला त्रास देत आहेत, त्यामुळे मला जंप नाही करता येत किंवा मला डोक्यावरनं उडी नाही मारता येत. तर मी म्हटलं कापून टाक. तर ती एकदा असं म्हणाली की तुला बरं आहे कापून टाक बोलायला, तुझे कापशील का असे? तर मी म्हटलं हो. मग आम्ही दोघींनी जाऊन केस कापले आणि आलो. सो मला असं वाटतं जेव्हा तुम्हाला काही शिकायचं असतं आणि त्याच्या अधेमध्ये असं काही येत असेल ना आणि जर त्याला तुम्ही अडचण म्हणत असाल तर ती अडचण दूर करायची आणि आपलं काम चालू ठेवायचं. सो त्यावेळेला मी ते केलं आणि तिला फोकस केलं की तू आता याच्यात लक्ष दे. मालिका सुरू झाली आहे
आणि 10:30चा स्लॉट आहे सन मराठीवरती. एक वेगळा स्लॉट आहे, ज्या स्लॉटवरती कदाचित बरेचसे ऑडियन्स अजून रुजू नाही झालेत. पण मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तुमचं संचितवर प्रेम असेल, तुमचं अस्मितावर प्रेम असेल, तर प्लीज ही मालिका आमच्या प्रेमाखातर 10:30ला या. काही एपिसोड्स बघा आणि याची शाश्वती देते की तुम्हाला ही सिरियल खूप आवडेल. या मालिकेतल्या कलाकारांचा अभिनय खूप आवडेल. मालिकेची कथा तुम्हाला खूप आवडेल. तर 1-2 एपिसोड्स बघितल्यानंतर मी खात्री देते की तुम्ही हा शो शेवटपर्यंत बघाल. सन मराठीवर रात्री 10:30 वाजता तुझी माझी जमली जोडी ही मालिका बघायला विसरू नका. नक्की बघा. थँक्यू.